हाय बेबी बोल. राधिका आणि अथर्व आज सोसायटीच्या पिकनिकला चालले दिवसभर. हा मग आणि आज मी दिवसभर एकटा असणार आहे त्यामुळे. हे म्हणजे आपल्याला फायनली लोन टाइम स्पेंड करायला मिळणार आहे. हळू 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 बोल. राधिका अजून घरात आहे. ती एकदा गेली ना की मी तुला फोन करतो, मग तू ये. ओके 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 ठीक आहे. लव्ह यू. आय लव्ह यू टू बच्चा. तुझी कधीपासून इच्छा होती ना जरा क्वालिटी टाइम स्पेंड करावा. आज फायनली आपली इच्छा पूर्ण होणार आहे. आता क्वालिटी टाइम कसा स्पेंड करता पाहतेच ना. मग काय प्लॅन आहे? ते राधिका सांगेलच, पण आज त्या गुरुनाथला अजिबात सोडायचं नाही. अगदीच. मी त्यासाठी सगळी कामं सोडून आलोय आज. मीही माझी सगळी कामं ऍडजस्ट केली आहेत आज. राधिका म्हणत होती नको कशाला, पण मीच म्हटलं मी थांबते. खरं सांगू रेवती, मला राधिका वहिनींच्या सहनशक्तीची कमाल वाटते. किती सहजपणे स्वीकारलं ना त्यांनी हे सगळं. वरवर ही गोष्ट अगदी सहज सोपी वाटत असली ना तरी राधिका आतून खूप दुखावली. गुरुनाथ आणि शनायानी स्वतःच्या तोंडाने सगळं कबूल करावं असं तिला वाटतंय आणि आपण तिला ह्यात साथ द्यायला हवी. अगदीच. पण गुरुनाथच्या ऑफिसमध्ये माहिती आहे हे सगळं? जेनीला माहिती आणि आनंदला? राधिकाने सांगितलं नसावं बहुतेक. रेवती, मला असं वाटतं आपण आनंदला सांगायला हवं. गुरुनाथ आणि शनायाची जर कोंडी करायची असेल ना तर ती सगळ्या बाजूने केली पाहिजे. तू आनंदला फोन कर. बर. दादा पुष्कर अपार्टमेंट कुठे? पुष्कर अपार्टमेंट ना, तू ते लाव मॅप मध्ये, पण बहुतेक आहे इथेच. अच्छा अच्छा हा, थँक्यू. ओके ठीक आहे. बघ, पण हा. मॅप लावा. हो हो. हा. हॅलो. हॅलो आनंद, रेवती बोलते. अरे कशा आहात? काय म्हणताय? मी मस्त. बरं, एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं तुझ्याशी. मलाही. इनफॅक्ट मी आज तुम्हाला फोन करणारच होतो. तुम्हाला गुरु आणि शनायाबद्दल कळलंच असेल. हो, पण तुला कसं कळलं? श्रेयस त्याने सगळं कबूल केलं आमच्या समोर. काय? हो, त्याला खूप पश्चाताप होतोय त्याच्या वागण्याचा आणि मला संताप होतोय. गुरु समोर दिसताना की फक्त चिडचिड होते मला. आता एक काम कर, इकडे ये. राधिकाने एक मस्त प्लॅन केला. काय प्लॅन केलाय? गुरुनाथ आणि शनायाला धडा शिकवण्याचा. अरे वा, मग तर मी नक्की येतो. पण प्लॅन काय? ऐक, अरे वा, हे कमाल आहे. मी आहे प्लॅन मध्ये सामील आहे. मी डोंट वरी. तू फक्त वेळेत ये. हो हो, मी लगेच घरी जातो, जरा चेंज करतो आणि पोहोचतो. ओके. आणि हा, याबद्दल जेनीलाही सांग. हो, चला. काय म्हणाला? तो येतोय. वा, आता मजा आहे. हा, निघते हा मी. हो हो, निघालीस का? हो जा, नीट जा. सगळं घेतलंय ना व्यवस्थित? हो हो, सगळं घेत. गुड गुड. नाही काय? ती पाण्याची बाटली विसरले ना भरून ठेवलेली. हे बघ, हे असं आहे राधिका तुझं. एकदा सगळं नीट बघून घ्या. काही राहिलं तर उलट हेलपाटा पडेल नाही तर. नाही नाही, आता सगळं घेतलंय. तुम्ही घरात एकटे राहाल ना? काय ग, माझी नको काळजी करूस. तुम्ही जा ना, मस्त मजा करा. हॅव अ ग्रेट डे. ओके. हो. आणि उगीच काम करत बसू नका, आराम करा. हा, मी बघतो. तू आता इकडचं विसर बरं सगळं. अरे हा, अथर्व एकटाच गेलाय. कुणी आहे की नाही बरोबर? लिफ्टने जाईल नाही तर असंच. नाही नाही आहे त्याच्या बरोबर, पण मी निघते. हा, हो हो चला नीट राहा. हो हो. येते. ओके, बाय. एन्जॉय. हुश. हा? नाही, ते दूध तापवून ठेवलंय, नंतर फ्रीज मध्ये ठेवून द्या. हा? हा, येते. ये.
सी उठ ना, जा ना. मी नाही उठणार या. अगं जा, उठ जा, पिकनिकला सोसायटी चालली आहे. गप्प बस यार. व्हॉट पिकनिक? ते तुझे मिशी अंकल असतील तिथे. त्यानंतर त्या इरिटेटिंग आणि आगाऊ रेवती आणि राधिका आंटी आणि नाना नानी. पण ही सगळी लोक पॅकेज मध्ये माझं डोकं दुखायला लागेल माहितीये. अगं जा, मजा आहे तुला. हो बस, मला त्रास देऊ नकोस. मी अजिबात जाणार नाहीये. हे समटाइम्स वंडर सॅम कशी काय हँडल करते ग त्यांना. सॅमकडे ऑप्शन आहे का? त्यांच्याच घरात राहते ती. एनिवे मी निघते, चल. क्वालिटी टाइम. थांब थांब, तुझा फोन आहे. हॅलो, हा गेली ती. ओके बाय. सी यू. टाटा. जा जा, हॅव फन. बाय बाय. जा हा पिकनिकला. जा. आनंद भाऊजी तुम्ही इथे इथे काय करून राहिला? हो बहिणी, मला रेवतीचा फोन आला होता. तिने मला सांगितलं सगळं गुरुबद्दल. रेवतीने वहिनी मला ना जेनी पण खूप दिवसापासून सांगत होती, पण मी विश्वास नाही ठेवला या गोष्टीवर. विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट नाहीच आहे ना आनंद भाऊजी. अगदी काल परवापर्यंत मी असंच समजत होते का हे खूप बदलले, पण नाही, माझा भ्रम होता. गुरु का असा खोटा वागला? हेच तर भाऊजी मलाही काही समजून नाही राहील. यांना दोघांना मी क्रूज वरती पाहिलं ना, तेव्हा असं वाटलं का यांच्या समोर जाऊन उभं राहावं, शन्याला ओरडावं, यांच्यापासून दूर करावं. पण भाऊजी मी काहीच नाही करू शकले. माझ्या तर हातापायातलं अवसानच गळून गेलो. पण आता नाही भाऊजी, डोळ्यासमोरून हे शन्या जातच नाहीये. मला आता शांत राहणं नाही शक्य. वहिनी शांत व्हा. मला समजतंय तुमच्या मनाची काय घालमेल होत असेल, मला कळतंय. पण आत्ता ना मी गुरुला सोडणार नाहीये. त्याला जन्मभर लक्षात राहील तसा धडा शिकवणार आहे त्याला. खूप विश्वास ठेवला होता मी गुरुवर, पण तो पुन्हा असं करेल असं मला स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती. मला तरी कुठे वाटलं होतं. भाऊजी कधी कधी आपल्या मनातही येत नाही, पण असं काहीतरी घडून जात. सगळ्यांना मूर्खात काढलं याने. अजूनही काढून राहिले. पण नाही भाऊजी, आता नाही. आता यांना मी धडा शिकवणारच. म्हणूनच मी आलोय वहिनी. तेव्हा पण मी तुमच्या सोबत होतो आणि आता पण मी तुमच्या सोबत. गुरुला अद्दल घडलीच पाहिजे. आजचा प्लॅन मला रेवतीकडून कळलाय, पण आता नेमकं मला काय करायचं? नाही भाऊजी, तशी मी शन्यावरती लक्ष ठेवून आहे. आज घरात कोणी नाहीये म्हटल्यानंतर हे शन्याला बोलवून घेतीलच. यांना क्वालिटी टाइम हवाय ना. यांच्यावरती असा टाइम म्हणते ना का बस. मला यांची शन्याची वाट लावायची आणि ती मी लवकरच लावणार. हो वहिनी.